नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू मायमावले आणि शेतकरी हितचिंतकांनो, हा आपण 5 नोव्हेंबरला लागवड केलेला बन्सी गहू आहे आणि ह्या बन्सी गव्हाला आता जवळपास 63, 64, 65 दिवस झालेत आणि 65 दिवसामध्ये याने बघू शकता तुम्ही ओंबी टाकली आणि याची खासियत बघा, याचं पान जवळपास 1 बोट रुंद आहे, रुंदीला 1 कांड रुंद पान येते, हा खूप जाडला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं जे वैशिष्ट्य आहे की एका फुटव्याला कमीत कमी 40 ते 45 कुठलाही फुटवा घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या, कोणताही फुटवा तुम्ही घ्या तर एका फुटव्याला जवळपास 40 ते 50 फुटव्याला फुटले तुम्ही मोजू शकता। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 फुटवे याला फुटलेले आहेत आणि त्याच प्रमाणात 45 ओंब्या जवळपास आहेत एका ओंबीमध्ये। पुन्हा तुम्ही बघू शकता एका ओंबीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15 जवळपास 15 पर्यंत दाणे लागतात आणि 15 चूक 60 जवळपास 4 किंवा 4 म्हणजे 6 बाजूला लागतात। 15 सकी 90 दाणे 70 75 ते 90 दाणे एका ओंबीमध्ये याच्या भेटून जातील। आणि हा बन्सी गहू आपण मागे सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे जैविक केलेला आहे, सेंद्रिय केलेला आहे, याच्यामध्ये फक्त गांडूळ खताचा वापर आपण केलेला आहे आणि आज 65 दिवसामध्ये याची हाईट फक्त ही 1.5 ते 2 फुटापर्यंत आहे आणि हा आता काय म्हणतात त्याला सध्या ओंबी टाकण्याच्या अवस्थेत आहे, फुलऱ्या अवस्थेत आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी ओंब्या त्याच्या बाहेर येतात। येणाऱ्या 15-3 हप्त्यामध्ये मला असं वाटतं की 100% त्याच्या ओंब्या निघून जातील आणि सर्व काही सुरक्षित राहिलं तर दाणे सुद्धा भरून जातील। अजून जवळपास 2 पाण्याची याला बहुतेक गरज पडेल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी एका फुटव्यापासून किती मोठा बेड तयार झाला। याच्यातला अंतर बघा तुम्ही, 2 झाडांमध्ये तुम्हाला अंतर सुद्धा दिसेल की आपण तेव्हा सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता की आपण या ठिकाणी बघा तुम्ही की आपण तो 4-6 इंच अंतरावरती लागवड केलेला आहे किंवा पेरणी केलेली त्या टाईपची पेरणी केली। एकरी फक्त आपण याचं 20 किलो बियाणं ह्या ठिकाणी वापरलेलं आहे। हे आपलं मय नावाचं शेत आहे, याच्यामधलं हे काठशेवर किंवा हा जो काय नदीचा काठ पूर्ण तुम्हाला दिसतोय आणि ह्या ठिकाणी आपण इकडं आपलं कालचं खरबूज लागवड झालेलं क्षेत्र आहे आणि हा आपला बन्सी गहू आहे। बन्सी गहू हा खाण्याला अतिशय स्वादिष्ट आहे, याची पोळी सुद्धा रुचकर येते, नरम येते आणि पोळी खास करून फुगते आणि पोळी थोडीशी तांबूस पांढऱ्या कलरची याची पोळी येते। जसा की हा गव्हाचा फक्त हा गहू थोडासा बोटखा नाही म्हणता येणार, परंतु तांदळाच्या आकाराचा गहू आहे। बरंच काही सांगण्यासारखं आहे, परंतु आजच्या दिवस एवढंच बोलून थांबतो। नाही सदैव आपलाच काळ्या मातीचा धनी।